नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. पाहू शकता तुम्हाला पाहताच लक्षात आलं असेल की आज काय बनवले ते. अगदी सोपी आणि 1 वाटी बेसनपासून 1 किलो इतकी आपण या ठिकाणी खारी बुंदी बनवलेली आहे. अगदी जसे लग्नाच्या पंक्तीत बनवतात. त्याच पद्धतीने आपण घरी कमी साहित्यामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये कसं बनवायचं ते पाहायचं आपल्याला. चला आता सुरुवात करूया. चला तर ह्या ठिकाणी 1 कप घेतलेला आहे. कुठलंही मेजरमेंट घ्या, परफेक्ट घ्या. 1 कप आपल्याला बेसन घ्यायचं आहे, जे की आपण नेहमी चणा डाळीपासून दळून आणतो तेच पीठ घेतलेलं आहे. बिलकुल मार्केटचं पीठ घेतलेलं नाही, घरीच दळून आणलेलं पीठ आहे हे. एक चाळणी घ्यायची, पीठ हे चाळून ठेवलेलं आहे. तरीसुद्धा मी आणखीन एक वेळेस करते. वेळेस बेसनापासून जेव्हा आपण कुठलाही पदार्थ बनवतो, तेव्हा आपल्याला बेसन हे कंपल्सरी चाळून घ्यायचं. त्यामुळे लुसलुशीतपणा येतो आणि अगदी छान फुगला जातो. त्यामुळे चाळून घ्यायचं आहे. अगदी खुलं बेसन झालेलं आहे. मोठ्याच चाळणीनं चाळून घेतलेलं आहे. बिलकुल त्यात काहीही निघालेलं नाही. पाहू शकता अगदी मस्त चाळलेलं असल्यामुळं त्यात काही गुठळ्या वगैरे राहिलेल्या नाहीयेत. ह्या ठिकाणी चाळून झालं की त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे. पाणी हे आपल्याला बघत टाकायचं आहे. पाणी जे टाकतो हे चणा डाळीच्या पिठावर सुद्धा अवलंबून असते की पाणी हे किती लागेल. त्यामुळे 1 कप पाणी घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी बघत पाणी टाकत आपल्याला हे फेटत राहायचं आहे. अगदी छान एकाच डायरेक्शनला आपण व्यवस्थित फेटून मिक्स करून घेणार आहोत. जे की मध्ये बबल्स वगैरे गुठळ्या राहणार नाहीत किंवा हवा राहणार नाही. ह्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणखीन थोडं पाणी लागणार आहे. घट्टसर झाल्यामुळं थोडं आणखीन बघत पाणी टाकून घ्यायचं आहे. अगदी आता कपामध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. आता ह्या ठिकाणी पुरेसं झालेलं आहे. आता पाणी लागणार नाही. अगदी असं थेंब पडतील तितकं आपल्याला पातळ असं हे बॅटर बनवायचं. जास्त घट्टसर ठेवायचं नाही, जास्त पातळही ठेवायचं नाही. असं ठिपका पडेल ह्या पद्धतीने आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये कळत असेल की पाणी आपण कसं ठेवलेलं आहे आणि पीठ कसं तयार झालेलं आहे ते. आता परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे. 5 मिनिटं साईडला ठेवायचं आहे आणि गॅसवरती आता आपण कढई ठेवणार आहोत. कढई छान गरम झाले की त्यामध्ये तेल टाकून द्यायचं आहे. तेल आपल्या पिठाच्या कॉन्टिटीनुसार आपण कमी जास्त ह्या ठिकाणी टाकू शकतो. तेल चांगलं तापलं की त्यावरती आपण झारा घेतलेला आहे. असं स्टीलचा कुठलाही झारा घ्या किंवा खिसणी घेतलं तरी चालते. एकाच डायरेक्शनला आपण थोडं पीठ टाकून दिलेलं आहे. अगदी थोडंच पीठ टाकायचं. जितकं तेल टाकलेलं आहे तितकं बुडल्या आपल्या बुंदी टाकलेल्या आहे की आपल्याला बंद करायचं आणि झारा बाहेर काढून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी अशी इतक्या आपण बुंदी गाळून घेतलेल्या आहेत. बुंदी जेव्हा गाळतो तेव्हा आपण जसं गोड बुंदीला कमी तळतो त्या पद्धतीने आपल्याला तळायचं नाही. ह्या ठिकाणी अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्या ठिकाणी गॅस मिडियम ठेवून तळून घेणार आहोत, जे की आतपर्यंत क्रंची आणि क्रिस्पी व्हायला पाहिजे. बुंदी गाळून झाली की आपल्याला लगेच झारा फिरवायचा नाही. एक 5 मिनिटाकरता तळू द्यायचं. नंतर आपण झारा फिरवलेला आहे. जर लगेच फिरवलं तर एकमेकांना ही बुंदी चिटकू शकतात. त्यामुळे नंतर आपण हे झारा फिरवायचे. आता ह्या ठिकाणी तळते सगळं 1-2 वेळेस आणखीन फिरवून घ्यायचं आहे. अगदी मस्त कलरसुद्धा बदललेला आहे. गोल्डन कलरमध्ये आपण ही बुंदी तळून घेतलेली अगदी कुरकुरीत बुंदी तळून झालेली आहे. सर्व बुंदी आता आपल्याला असंच तळून घ्यायचं आहे. अगदी एकाच रंगामध्ये तळून घेणार आहोत. नंतर बुंदी गाळते वेळेस आपला झारा स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे. जर तसाच ठेवला तर लांबट आकारामध्ये बुंदी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला असं स्वच्छ करून प्रत्येक वेळेस जेव्हा गाळतो त्यावेळेस असं पूर्ण आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे किंवा ओला कापड ठेवला तरी चालतो. हाताने आपण साफ करून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला ही बुंदी गाळायची आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला हीच ट्रिक वापरायची आहे. पाहू शकता नंतर सुद्धा आपल्या अगदी गोल छान आपल्या बुंदी गळत आहेत. त्याच पद्धतीने आपल्याला अगदी कुरकुरीत बुंदी तळून घ्यायचं आहे. आता फटाफट सर्व बुंदी मी ह्या ठिकाणी तळून घेतलेली आहे. तुम्हाला दाखवते आता अगदी मस्त एकाच रंगामध्ये सर्व बुंदी तळून झालेली आहे. आता ह्यासाठी आपल्याला थोडंसं तेल शिल्लक कढईत ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण शेंगदाणे 1 वाटी इतके शेंगदाणे टाकून दिले. शेंगदाणे अगदी छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आणि वरून आपण टाकणार आहोत. आपल्या ह्या ठिकाणी खारी बुंदीचा चिवडा बनवायचा आहे. अगदी वरतून असे मस्त क्रिस्पी झालेले आपल्याला शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपण लगेचच ह्या ठिकाणी डाळवं घेतलेले आहेत. शेंगदाणे तळतेच आपल्याला गॅस मिडियम ठेवून तळून घ्यायचं आहे, जे की आतपर्यंत कुरकुरीत आणि क्रंची असे शेंगदाणे होतील. ह्या पद्धतीने आपण तळून घेतलेले आहेत. शेंगदाणे तळून झाले की आपण जे डाळवं घेतलेले ते आता आपण ह्या कढईमध्ये टाकून दिलेले आहेत. अगदी त्याच पद्धतीने आपण डाळवं सुद्धा तळून घेतलंय. डाळवं तळून झाल्यानंतर ह्या ठिकाणी मी कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता तेलामध्ये टाकून द्यायचा आणि मस्त कडक तळून घ्यायचंय. किंवा कोथिंबीर असेल कोथिंबीर टाकलं तरी चालते, पण मी ह्या ठिकाणी टाकलेली नाही. फक्त कढीपत्ता टाकलेला आहे. अगदी छान कडक आपला हा कढीपत्ता झाला तळून घेतलेला. आता ह्या ठिकाणी काही मसाले टाकून घ्यायचे.
ह्या ठिकाणी 1 चमचा इतकं लाल तिखट घेतलेलं आहे. लाल तिखट, मीठ आपल्या चवीनुसार. जास्त जर आपल्याला खमंग हवा असेल तर आणखीन जास्त तिखट टाकलं तरी चालते. धने जिरे पूड टाकून घ्यायचं आहे. मीठ असं वरतून टाकून घ्यायचं आहे की जे सगळ्या साईडला लागले असं आपण टाकून घेतलेलं आहे. तर मसाले टाकून झाले की आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि पूर्ण मसाले व्यवस्थित मिक्स होतील असं आपण हलवून घेणार आहोत आणखीन. ह्या ठिकाणी एक भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यात आता टाकून व्यवस्थित हलवता येईल असं आपण टाकून द्यायचं आणि पूर्ण मसाले सगळं आपल्या ह्या खारबुंदीला लागले जातील ह्या पद्धतीने आपण मिक्स. अगदी घरच्या घरी 1 कप बेसनपासून आपण 1 किलो इतकी खारीबुंदी बनवलेली आहे आणि कमी वेळामध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये झटपट ही खारीबुंदी बनवून तयार होते. मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी चिवडासुद्धा भन्नाट लागते. तुम्ही नेहमीसुद्धा हा पदार्थ करून खाऊ शकतो किंवा सणासुदीला सुद्धा हा फराळामध्ये सुद्धा केला तरी खूप भन्नाट दिसतो आणि खाण्यासाठी तर अप्रतिम चवीचा होतो. तुम्ही नक्की ट्राय करून पहा किंवा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ही खारीबुंदी कशी झाली आहे किंवा तुम्हाला माझ्याकडनं आज कुठले पदार्थ पाहिजे असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन किंवा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.